आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रशासनाने जबरदस्ती केली तर परिणामांना सामोरं जावं लागेल। राजू शेट्टी। नेवरीत शक्तीपीठ संवाद बैठकीत शेतकऱ्यांचा यल्गार। आमचे कडेगाव वार्ताहर विनायक विभूते कळवतात की तालुक्यातून होऊ घातलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे। या महामार्गाची शेतकऱ्यांना गरज नाही, मग तो आमच्या माथ्यावर का मारला जातोय असा सवाल करीत प्रशासनाने जबरदस्ती केली तर परिणामांना सामोरं जाण्याची तुम्हीही तयारी ठेवा असा कणखर इशारा माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला। नेवरी येथे झालेल्या प्रशासन आणि शेतकरी यांच्या संवाद बैठकीत राजू शेट्टी बोलत होते। यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, संदीप राजोबा, ॲडव्होकेट दीपक लाड उपस्थित होते। यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, प्रशासन एवढे कर्तव्यदक्ष केव्हापासून झाले? खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या रानात पहाटे ड्रोन सर्वे काम सुरू केले। आम्ही या महामार्गाला विरोध केला, हरकती नोंदवल्या, तर त्या हरकती कायद्याचे कारण सांगून निकाली काढल्या। मग मोजणी कशाच्या आधारे करत आहात? तालुक्यात सध्या अनेक रस्ते अस्तित्वात असताना नवीन महामार्गाचा अट्टहास का? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांना कळवाव्या। शेतकरी ड्रोन सर्वे सुद्धा होऊ देणार नाही। यावेळी संदीप राजोबा, ॲडव्होकेट दीपक लाड, कॉम्रेड उमेश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला। प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी प्रशासनाची भूमिका समजावून सांगितली, मात्र शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट सांगितली की आमची जमीन आम्ही महामार्गाला देणार नाही, प्रसंगी जीव देऊ पण जमीन देणार नाही। यावेळी पंचायत समिती उपसभापती डॉक्टर विजय महाडिक, कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय देशमुख, सरपंच प्रमिला साळुंके, उपसरपंच हर्षद नणवरे, सदस्य दत्तात्रय महाडिक, ॲडव्होकेट प्रतिकेत जाधव, विद्याधर महाडिक, आदित्य महाडिक, उमेश महाडिक, किरण चव्हाण, महेश पवार, धोंडीराम गोरे, उदय जाधव, लखन सकट यांच्यासह आसपासच्या शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्थानिकांना याचा उपयोग काय? स्थानिकांना कुठल्या रस्त्याचा उपयोग आहे? आता ताकारी ते मिठा रस्ता आहे, ताकारी रस्ता, तासगावला गेलेला रस्ता आहे, किंवा इकडे फलटणकडे गेलेला रस्ता आहे। हे रस्ते आपल्याला उपयोगाला आहेत। त्याच्यावर वर्दळ वाटली तर रस्त्याकडून एखादं हॉटेल काढता येतं, एखादा धाबा काढता येतो, आणि एखादं कोल्ड स्टोरेज काढता येतं, एखादं वेअर हाऊस बांधता येतं, भाड्याला देता येतं। हे साधे रस्ते जे एक्सप्रेस नसतात ते निश्चितच स्थानिकांना उपयोगाला पडतात, पण एक्सप्रेस रस्ते स्थानिकांना काही उपयोगाचे पडत नाही। मग आम्हाला त्यागाचा दोष देऊन फायदा काय याचा? उलट गेली अनेक वर्ष या तालुक्यानं जमिनीला पाणी मिळावं म्हणून संघर्ष केलेला आहे। आज स्वर्गीय पतंगराव कदम नाहीत, पण त्यांचाही श्रेय द्यायला पाहिजे। डेंगू योजना सातत्यानं पाठपुरावा करून हा तालुका त्यांनी, हा सगळा परिसर त्यांनी बागायती केला आहे। डेंगू योजनेमुळे, ताकारी योजनेमुळे, ताकारी योजनेमध्ये तर त्यामुळे झालं त्याला आम्ही जमिनी दिल्या, तक्रार केली का? कॅनलला तक्रार केली नाही, पुनर्वसनाला जमीन दिली, तक्रार केली नाही। कारण ज्यांच्यासाठी जमीन दिली त्यांनी आमच्यासाठी त्याग केलेला होता। कॅनलला तक्रार केली नाही, कारण त्याच कॅनलमधनं आमच्या शेताला पाणी येणार होतं, दिले ना लोकांनी। पण ज्या रस्त्याचा इथल्या स्थानिकांना काहीच उपयोग होणार नाही, त्या रस्त्याला का शेतकऱ्यांनी जमीन द्यावी हा खरा मुद्दा आहे। आणि त्याशिवाय त्याची जी काही भरपाई आहे, बाजारभाव आणि सरकारी किंमत, त्याच्यामध्ये फार मोठी जमीन म्हणजे किंमत आहे। आणि मुळात तुम्ही सोन्याच्या किमतीनं जरी जमीन आमची घेतली तरी आम्हाला जमीनच द्यायची नसेल तर, कारण जी जमीन ओली ताकाने यावी म्हणून आमच्या 3 पिढ्यांनी संघर्ष केला, आणि ती आत्ता कुठं ओली ताकाने आहे? या परिसरामध्ये आज कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा जास्त उसाला रिकव्हरी लागायला 13-14% रिकव्हरी लागली। कशामुळं? निचऱ्याच्या जमिनी आहे, आता कुठं बागायत झालेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे, आणि त्यामुळे रिकव्हरी चांगली लागायला लागली आहे। साखर कारखाने या भागातले दर चांगला देतात, हा त्यांचा पराक्रम नाही। तुम्ही त्यांना चांगल्या गुणवत्तेचा ऊस द्यायला लागला हे लक्षात घ्या।
आणि त्यामुळं या जमिनीवर वरवंटा फिरून बरं हे झालं, ही असंच भोगावच्या पुढे गेलं तर हा रस्ता वाळवा तालुक्याला, कराड शहराला, अगदी पाटणपर्यंत महापुराचा धोका निर्माण करायला लागलेला आहे. कारण आम्ही हे भोगतोय, लक्षात ठेवा. एक मांजरीचा पूल चिकोडी तालुक्यातला शिरोळ तालुक्यापासून सांगली शहरापासून जवळजवळ 35-40 किलोमीटर लांब आहे. पण त्या नदीवर, कृष्णा नदीवरच बांधलेला तो पूल आहे आणि त्या पुलाच्या डाव्या बाजूला 2 किलोमीटर, उजव्या बाजूला 2 किलोमीटर मातीचा भरावा टाकून रस्ता उंच केल्यामुळं कृष्णेचं पात्राबाहेर पडलेलं पाणी जे तुंबतं त्याच्यामुळं सांगली शहराला पुराचा फटका बसतो, सगळा शिरोळ तालुका पाण्यामध्ये जातो. हे आम्ही गेली 20 वर्षे हे भोगतोय, लक्षात ठेवा. 2007चा 5चा पूर, 2006चा पूर, 2019चा पूर, 2021चा पूर, हा या 6 माणसं प्रमाणाची गेली. आणि मग हे सगळं आम्ही भोगतोय. मग तेच आता कराडला बघायला लावायचं आहे का? तेच आता तांबवे म्हणा, बहे म्हणा, गोरगाव म्हणा, मसुजीवाडी म्हणा, ही जी कृष्णाघाटची गाव आहेत त्याला म्हणजे आपण संमती दिली तर त्या लोकांना पाण्यात लोटल्यातला सगळा प्रकार आहे. त्यामुळं ना वाळवा तालुक्याला याचा फायदा आहे, ना पलूस तालुक्याला याचा फायदा आहे. आणि मग हे कशासाठी आहे? कुणाचा चंगळवाद पोचण्यासाठी हे सगळं चाललंय. आणि त्यामुळं साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सरळ आता शासनाला एक रिपोर्ट द्यावा. आता मी तुमच्याबरोबर अत्यंत संयमानं बोलायला लागलोय, कारण तुम्ही काय त्या ह्याच्यासारखं खानापूर तालुक्यासारखं आगळीक काय अजून केलेलं नाही, म्हणून संयमानं बोलायला. आमची भाषा बंद, ठीक आहे, आम्ही भाषा आमची अशीच राहणार नाही, अजून सुरुवात आहे. म्हणून विनंती करतो की तुम्ही शासनाला रिपोर्ट द्या. त्याही प्रांतांना मी सांगितलं कुठला आहे, मगाशी बापूंनी सांगितलं बरोबर, एवढी कार्यक्षमता तुमची, पहाटे 4ला जमीन मोजण्या एवढी, हा ही कार्यक्षमता शेतकऱ्याला एखादा दाखला देताना द्या की. अहो ऍडमिशन चालू आहे, विद्यार्थ्यांना ह्याचा क्रिमिलियरचा दाखला पाहिजे असतोय, जातीचा दाखला पाहिजे असतोय, उत्पन्नाचा दाखला पाहिजे असतोय. त्यावेळी दाखवा नाही, त्यावेळी 8-10 दिवस हेलपाटी घालावे लागतात तहसीलदाराकडे आणि ह्याच्याकडे तलाट्यापासून. त्यावेळी कुठे जाते तुमची तत्परता? त्यावेळी तुमची मिटिंग चालू असते, त्यावेळी तुमची व्हीसी चालू असते. आता रात्री नव्हती का व्हीसी तुमची? हा, आणि रात्र पाळलेल्या कधीपासून महसूल खातं काम करायला लागलं? आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं संध्याकाळी 6-7 पर्यंत महसूल खात्यातले लोक ऑफिसमध्ये बसतात, पण ते वेगळ्या कारणासाठी, आमच्यासाठी नव्हे. या आता लोक स्पष्ट बोलायला लागतील. आता ज्या अहो खुले आम्ही विद्यामध्ये होतो, म्हणजे एखादा सहज म्हटलं अरे काय इथं सरस बिरस भरपूर आहे असं ऐकलंय, किती आणून देऊ म्हणून त्यांना विचारलं. पोलिसांच्या बुडाखाली सगळं चाललंय, दिसत नाही पोलिसांना. त्यावेळी तुमची कर्तव्य दक्षता पुढे जाते. हे आता उघड लोक बोलतील. तुम्ही आता आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.